उदो 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 नुसता उदो उदो चाललाय त्या स्वानंदीचा. अंशू, काय होतंय तुला? मनस्ताप होतोय मला. ही जी काही वेळ आली आहे ना आपल्यावर, त्याचा मनस्ताप होतोय. तू शांत हो आधी. हे बघ अंशू, तू हे जे काही पैशाचं प्रकरण केलंयस ना, ते मम्माने सांभाळून घेतलं म्हणून नशीब. आणि चिडचिड करून काही होणार नाही. तू शांत हो बरं आधी. ताई तू मला शांत व्हायला सांग. ठीक आहे, मी शांत होतो. तुम्ही शांत व्हा, मग हे घर शांत होईल. मग आहे ना, समरदादा आणि स्वानंदीला मुलं होतील, ते या घरात दंगा करतील, त्यांचा आवाज वाढेल, आपला आवाज नाहीसा होईल. मग आपण शांतपणे घराबाहेर जाऊ, शांतपणे जगू आणि शांतपणे भीक मागू. मग लोक पण आपल्याला शांतपणे म्हणतील, बिचारांसोबत वाईट झालं, घरातून हाकलून दिलं यांना. शांत. अंशू, तुला तरी कळतंय का तू काय बोलतोयस ते? मला कळतंय, पण तुला आणि मॉमला कळत नाहीये. म्हणजे समरदादा आणि स्वानंदीचं लग्न झालं, गोंधळ, पूजा, विधी सगळं झालं, तरी आपण तिला घराबाहेर काढू शकलो नाहीये. कधी काढणार आहोत आपण त्यांना बाहेर? आणि तिला जर घराबाहेर नाही काढलं ना, कन्फर्म ती आपल्याला घराबाहेर काढणार. असं काही होणार नाहीये. ताई तुला काय जातंय म्हणायला? मी आणि मॉम, आमचं काय? आम्हालाच भीक मागावी लागणार आहे ना नंतर. हे बघ, हे असे वेड्यासारखे विचार करणं आहे ना, तू आधी बंद कर. मुळात आहे ना, स्वानंदी आपला थ्रेट नाहीये. काय? हो. अरे मम्मा म्हणत होती स्वानंदी आणि समरदादामध्ये इतके वाद आहेत की ती दोघं एकमेकांचं तोंड देखील बघत नाहीयेत. मग जवळीक साधणं तर लांबची गोष्ट आहे, त्यांच्यातलं हे अंतर कधीच कमी होणार नाही. पण हे जरी खरं मानलं तरी आपण हातावर हात धरून बघत राहायचं का? नाही, त्यांच्यातलं हे अंतर कधीच कमी होणार नाही याची दक्षता घ्यायची. ही तुझ्या पाठीशी आहे. आपण दोघी मिळून तुझ्या आईबद्दलचा गैरसमज आहे ना, तो दूर करू. थँक्यू. थँक्यू काय? अगं ऍक्च्युली मला वाईट वाटलं की त्या दिवशी ते झालं, तिथे मी काहीच बोलू शकले नाही. ऍक्च्युली मलाही शॉक होता ग तो. म्हणजे राजवाडे घराण्याच्या बांगड्या त्यांनी गहाण ठेवल्या. इट वॉज अ शॉक फॉर मी, बट म्हणून मी काहीच बोलू शकले नाही. आय एम व्हेरी सॉरी. आता ते सगळं विसरून जा. आता छान लग्न झालंय की नाही, तर आता संसार सुखाने करायचा. ओके? इतकी वर्ष आमच्या समोरचं लग्नच जुळत नव्हतं. आता इतक्या वर्षांनी लग्न ठरलं, लग्न झालं. इतकी छान सुंदर गुणी समजूतदार बायको मिळाली त्याला. त्याचा आनंद मानावा, तर तो बघ नुसती आपली सारखी चिडचिड 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 आधी आमच्यावर करायचा, आता तू तुझ्यावर जरा जास्तच चिडतो. तो विक्षिप्त आहे का तो, खूप विचित्र वागतो. बट यू डोंट वरी, आय एम विथ यू. आय विल बी ऑलवेज विथ यू. स्वानंदी खूप चांगली आहेस तू. कळत नाही या राजवाडे घराण्यात कसं निभावणार आहे तुझं. जा जा, माझ्याशी बोलत बसू नको, नाही त्याला राग यायचा. वाट बघत असेल. जा. ओके, जा. गुड नाईट. तुमच्या संसारात अशा ठिणग्या रोज टाकणार आणि त्याचा बनवा लवकरच पेटणार. कसं आहे ना, माझी एक चूक झाली आणि सगळ्यांनी तोंड फिरवली, पण या घरामध्ये माझ्याशिवाय एक पान हलत नाही. सगळ्यांना माहिती. तुलाही माहिती ना, आता तू इथे आलीस है ना, बघितलंच नाही तू. पण मान्य करणार नाही कोणी, ती गोष्ट वेगळी आहे. पण आता तू इथे आलीच आहेस, तर तुला म्हटलं आपण समजावून सांगावं, म्हणून मी तुला समजावून सांगते. बाकी काय, कसं असतं ना, आपण एकमेकींना सांभाळून घ्यायचं. तू तर सुज्ञ आहे, तुला तर माहिती आहे. आता मी कसं तुला सांभाळून घेतलं. 2 दिवस झाले तू इथे आलीस, इकडची काडी तिकडे केली नाहीस तू, पण मी तुला सांभाळून घेतलं की नाही? मी काय बोलले तुला? नाही. एवढा रवा सांडलास तू इकडे, मी काय बोलले तुला? नाही. तूप टाकलं बसा बसा, मी काय तुला बोलले का? अजिबात नाही.
सांभाळून आणि समजून घेतलं की नाही मी तुला बास असंच एकमेकींना की नाही सांभाळून आणि समजून घेऊया आपण मग कसं सगळं छान होईल बघ सगळं म्हणजे तुझा संसार टिकेल तुझा आणि रोहनचा संसार छान सुखाचा होईल आपलं घर खूप चांगल्या पद्धतीनं अगदी सुखी होणार या काय ग भाजलं नाही येऊ मी आता हो 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 थँक्यू गुड नाईट सांभाळून ग काय फुलांचा बाजार मांडलाय माझ्या खोलीमध्ये येऊ का आत काय झालं स्वानंदी नाही काही नाही मग आज जा ना बाहेर का उभी आहेस जा 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 हे काय चाललंय सगळे निकिता नाही, तू ऐकणार नाहीस मी आजीशीच बोलतो निकिता 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 दार उघड निकिता नाही नाही अजिबात दार उघडणार नाही निकिता दार उघड प्लीज समर आता हे दार डायरेक्ट उद्या सकाळीच उघडणार आहे आय एम सो सॉरी गुड नाईट निकिता असं करू नकोस प्लीज दार उघड निकिता हे बघ मी इथे खूप मोठ्या संकटात सापडले निकिता दार उघड प्लीज गुड नाईट स्वानंदी डार्लिंग डार्लिंग प्लीज दार उघड निकिता हॅलो निकिता अरे का